एकीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा मतदान सुरू आहे। सकाळी 11:30 पर्यंत 18.22% मतदान झाले। भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात आहेत, त्यांच्या विरोधात 7 उमेदवार रिंगणात आहेत। शरद पवारांच्या पक्षाचे गोविंद मोकाटे सुद्धा रिंगणात आहेत। प्राजक्त तनपुरे आणि समर्थक कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहावं लागेल। एकूण 374 मतदान केंद्रावर सध्या मतदानाला सुरुवात झाली। 3,33,543 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला, त्या सगळ्या आठवणी आल्या। त्या चिन्हा समोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळेस साहेब दिसले। साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये, कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे। आज प्रत्येक जण या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे। तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी कशा पद्धतीने मतदान होते अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांच्याकडून। गिरीश, खरं तर सकाळी 11:30 वाजेपर्यंत केवळ 18% मतदान झाल्याचं पाहायला मिळते। सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच कल्याणी, सकाळी 7 वाजता जे आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच जे आहे मतदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळतो। 9:30 पर्यंत 6% मतदान झाले होतं, त्यानंतर आता 11:30 पर्यंत 18.22% मतदान जे आहे ते झालेलं आहे। राहुरी तालुक्यात देखील जे आहे मतदान चांगल्या पद्धतीने सुरू आहे। कुठेतरी भाजपकडून अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे अशी जी आहे ती थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान या निवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक भाजपच्या पारड्यात जाणार असं चित्र एकंदरीत दिसलं असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील चांगली ताकद या तालुक्यामध्ये लावल्याचं पाहायला मिळत आहे। नुकत्याच काही वेळापूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना देखील त्यांनी काल एक निवेदन जारी करून स्थानिक जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करूनच आपण जो आहे ते निर्णय घ्यावा असं एक सूचक वक्तव्य केलेलं होतं। त्याबाबत देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। कुठेतरी या सगळ्या निवडणुकीमध्ये अफवांचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पेरल्यामुळे माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता एकंदरीतच 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस प्राजक्त तनपुरेंच्या समर्थक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, सध्या मतदान सुरू आहे, त्यामुळे राहुरीकर आता कुणाला विजय मिळवून देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।